अध्याय क्रमांक 7 अन्नरक्षाविधी श्लोक नंबर 27 वाचतो मी, ऐका. विषभुक्ताय दद्यात् च शुद्धः यो ऊर्ध्वम् अधः तथा सूक्ष्मं ताम्ररजः काले सक्षौद्रं रुद्विशोधनं शुद्धे रुद्धि ततः शाणं हेमचूर्णस्य तापयेत्. आला ना श्लोक तुम्हाला 27वा श्लोक. त्याने काय सांगितलंय की वाक्याचा क्रम पुढे मागे केलेला आहे त्यांनी. विषभुक्ताय दद्यात्, दद्यात् मी द्यायला पाहिजे. कोणाला? शुद्ध हा यो ऊर्ध्वम अधस्तता, जो शुद्ध झालेला आहे ऊर्ध्व आणि अध मार्गाने, म्हणजे वमन आणि विरेचन घेतलेला ज्याने आहे अशाने त्याला काय दद्यात? सूक्ष्म ताम्र रजहा दद्यात. तांब्याची पावडर, ताम्र रज, तांब्याचं सूक्ष्म चूर्ण दद्यात. कधी दद्यात? काले, योग्य काळामध्ये द्यायला पाहिजे. सक्षौद्रम, आणि कशासोबत? मधासोबत द्यायला पाहिजे. रुद्विशोधनम शुद्धे हृदयी ततः शाणम हेमचूर्णस्य तापयेत्. आणि हृदय शोधन होण्यासाठी, त्यामध्ये शुद्धी होण्यासाठी काय करायला पाहिजे? ततः हेमचूर्ण, म्हणजे सोन्याचं चूर्ण, सोने या धातूचं चूर्ण, भस्म नाही, चूर्ण दापयेत, द्यायला पाहिजे. त्याचे टीका वाचूया आपण. विषभुक्ताय पुंसे ऊर्ध्वम अधश्च शुद्धाय काले सूक्ष्मम अतिश्लक्ष्णचूर्णम ताम्रचूर्णम समाक्षिकम दद्यात्. की त्या ज्याने विष पिलेला आहे अशा व्यक्तीने ऊर्ध्व अध शुद्ध केल्यानंतर शुद्धाय त्यासाठी कालेचा अर्थ बघा खाली काय लिहिलेला आहे 3 मध्ये. काले म्हणजे पूर्वान्ने, दिवसाच्या सुरुवातीला, सकाळ पूर्वान्ने काय करायचे? सूक्ष्म म्हणजे अतिश्लक्ष्ण ताम्रचूर्णम समाक्षिकम दद्यात. मधासोबत काय करायचं? ते अतिश्लक्ष्ण ताम्रचूर्ण मधासोबत द्यायचे. किंभूतम, कशासाठी? काय होणार त्याच्याने? किंभूतम हृद्विशोधनम, काय होणार? हृदयाची शुद्धी होणार आहे. हृदय शुद्धये इत्यर्थ, हृदयाच्या शुद्धीसाठी हे करायचं आहे. विषभुक्ताय इति अहिताज्ञादित्वात् परनिपातः. या परनिपात आहे ते सांगतात. परनिपात म्हणजे काय? अहित अग्नी म्हणजे जो यज्ञासाठी किंवा कुठल्या तरी कार्यासाठी जो अग्नी वापरला जातो त्याला म्हणतात अहिताग्नी. अहिताग्नी हा जसा शब्द आहे परनिपाताचं उदाहरण आहे. परनिपात आणि पूर्वनिपात असं असतं. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी एखादा शब्द पण बनतो ना, जय निपात, त्याच्यामध्ये हे केलेलं जातो. निपात म्हणजे काय? की बाबा उपसर्ग, उपसर्गासारखं. जसं उपप्राचार्य आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी उप हा उपसर्ग असतो, बरोबर आहे, आणि प्राचार्य हा मुख्य शब्द असतो. इथे मुख्य शब्द हा नंतर येतो प्रत्येक वेळी, आणि जो निपात जो आहे तो पहिल्यांदा येतो, बरोबर आहे. तसं यायला पाहिजे, पण इथे उलटं झालेलं आहे. विषभुक्ताय, खरं विष हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तो खरा नंतर यायला पाहिजे, आहे ना, बरोबर आहे. जो इम्पॉर्टंट शब्द नाही आहे, जो इम्पॉर्टंट पद नाही आहे
ते महत्त्वाचं पद नाही, ते खरं पहिला येतं आणि महत्त्वाचं पद नंतर येतं. पण हे उलटं झालेलं आहे आणि म्हणून हे म्हणतात तिथं अहित अग्नाय. अहित अग्नाय म्हणजे धर्मासाठी किंवा कुठल्याही कार्यासाठी बनवलेला जो अग्नी आहे, इथे अहित शब्द हा फार महत्त्वाचा आहे. तो नंतर यायला खरा पाहिजे असतो, पण तो नंतर नाही, तो पहिल्यांदा आला आहे. तशाच पद्धतीने हे विषभुक्ताय असा शब्द बनलेला आहे. त्याला परनिपात म्हणतात. काल इति उपलक्षणार्थम. उपलक्षणम. काल इति उपलक्षणम म्हणजे त्या त्या काळी देणं किंवा योग्य काळी देणं, किंवा शोधन झाल्यानंतर, संशोधन कर्म झाल्यानंतर देणं, हे असं असं त्याचा अर्थ होतो काळाचा. देश सात्म्या अग्न्यादीन व्यपेक्षेत इति अर्थ. देश, सात्म्य, अग्नी या सगळ्यांचा विचार करून त्या सगळ्यांचं कन्सिडरेशन करून ते द्यायचे आपण. शुद्धे हृदी स्वलिंगे ज्ञाते. शुद्धे हृदी म्हणजे स्वतःची लिंगाची माहिती होतात हृदयाची, म्हणजे हृदय जड असलं तर ते चूर्ण दिलं तर हलकेपणा येतो, अशा पद्धतीने. ततः अनंतरम हेमचूर्णस्य शाणम. त्याच्यानंतर काय करायचं? हेमचूर्ण काय करायचं? शाण म्हणजे काय? कर्ष चतुर्थांश दापयेत. 1/4 कर्ष एवढं सोन्याचं चूर्ण, श्लक्ष्ण केलेलं असं चूर्ण काय करायचं? द्यायचं आहे. आपण जे लहान मुलांना सोनं उगाळून देतो, ती जी सोन्याची मात्रा किती जाते, ते सोन्याचे अंश हे जे असतात ना, कण, ते किती बारीक असतील तेवढं बारीक ते बनवायचं ॲक्च्युली. असं ते द्यायचं. आयुर्वेद रसायन. देणे किंवा त्याची योजना करा असं. दापयती असा तो खरं हे आहे. त्याचं विधिलिंग येतं दापयत. लक्षात? योजना करणे, त्याची तिथे त्याला ते हे करणे असं. आयुर्वेद रसायन. पूर्वोक्त उपचारस्य विशेष शंका निवृत्त्यर्थम उपचारम आह. की काय सांगता येते? कृत म्हणजे झालेलं, केलेलं. पूर्वोक्त म्हणजे आधी सांगितलेलं. उपचारस्य म्हणजे उपचाराचं. विशेष शंका निवृत्त्यर्थ, विशेष करून त्याची शंका निवृत्ती करण्यासाठी उपचारम आह, उपचार आम्ही सांगत आहोत. विषभुक्ताय इति, विषभुक्तेति, शुद्धाय इति पुनरपि कृतवमनं विरेचनाय. की वमन विरेचन झाल्यानंतर पण काही उपचार करायचे आहेत, ते आम्ही सांगत आहोत तुम्हाला. काले औषधकाले संसर्जन क्रमानंतरम इत्यर्थः. संसर्जन क्रम झाल्यानंतरचा जो काळ आहे, एकदा बाबा विषप्रयोग झाला, त्याला वमन विरेचन दिलं की संसर्जन कर्म 7 दिवसाचं झालं कीचा जो काळ आहे, व्यवस्थित अग्नी व्यवस्थित झाला की ही गोष्ट करायची आहे. हृदविशोधनम, हृदय स्थित विषनिर्हरणम. विषाचा काही अंश हृदयात गेलेला असतो, तिथे तो थांबलेला असतो, राहिलेला असतो, स्थित झालेला असतो, तो त्याचं निर्हरण करण्यासाठी हे ताम्रचूर्णम प्रयोजयेत. ताम्रचूर्णाची योजना करा. ततः शुद्धे हृदी ताम्रचूर्ण प्रयोगात, ताम्रचूर्णा प्रयोगानंतर काय करायचे? हृदयशुद्ध्योः सत्याम, की हृदयाची शुद्धी ही खरखर होते. ताम्रचूर्णाच्या प्रयोगानंतर हृदयाची शुद्धी व्यवस्थित होते. आणि त्याच्यानंतर काय करायचं? शाणम म्हणजे कर्ष चतुर्थांशम, 1/4 कर्ष असं काय करायचं? कर्ष म्हणजे किती? 12 ग्रॅम ना.
त्याचं 1/4 करायचं. तेवढं काय करायचं, हेमचूर्णम हेमचूर्णम अद्यात, हेमचूर्ण खायचं. ठीक आहे. हेमचूर्ण म्हणजे सोन्याचं चूर्ण, एकदम श्लक्षणकरण करून ते द्यायचे. पुढे ऐकायला येतोय ना आवाज? हेमनी दत्ते सती यो गुणाः हेमनी दत्ते सती यो गुणाः स्यात्तम आह. हेमनी म्हणजे काय? हेमनी म्हणजे सोनं. हेमन शब्द असतो. हेमन, राजन, हेमन है ना, नकारांत शब्द आहेत त्याचे हेमनी म्हणजे सप्तमी एकवचन येते. हेमनी सोनं दिलेल्याला किंवा सोनं ज्याच्यात सोनं आहे असं. अशा दत्ते सती त्या जिलेला आहे त्याचे गुण आता आम्ही सांगतो. यो गुण हा स्यात्तम आहो. न सज्जते हेमपांगे हेमप अंगे पद्मपत्रे अंबुवद विषम जायते विपुलं च आयुर्गरे अपि एष विधिः स्मृतः. काय होतं? न सज्जते हेमप अंगे, की ज्याच्यामध्ये सोनं आहे, ज्याच्या अंगामध्ये सोनं आहे, ज्याच्या शरीरामध्ये सोनं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये काय होते? तिथे न सज्जते म्हणजे राहत नाही. काय? पद्मपत्रे अंबुवद विषम, जसं कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब टिकत नाही त्या पद्धतीने त्याच्या शरीरावर विष टिकत नाही. जायते विपुलं च आयु गरे अपि एष विधी स्मृता. आणि जायते विपुलम आयु, त्याचं आयुष्य मोठं होतं. विपुल म्हणजे मोठं, आयु म्हणजे आयुष्य, सुवर्ण बसम दिल्यानंतर. गरे अपि एषा विधी स्मृता. आणि गरासाठीही हीच विधी सांगितलेली आहे. गर विषयासाठी, बाकीच्या विषयासाठी आणि गर विषयासाठी पण हीच विधी आहे असं ते सांगतात. ताम्र भस्म द्यायचं, नंतर सुवर्ण भस्म द्यायचं, सुवर्ण चूर्ण द्यायचं. आता सर्वांग सुंदर. हेम पिबती इति हेम पहा. ज्याने हेम पिलेला आहे, पिलेला आहे म्हणजे माझ्यासोबत खाल्लेला आहे, तो हेमप. तस्य अंगे विषम न सज्जते. त्याच्या अंगामध्ये विष राहत नाही, विष राहत नाही. विषम न सज्जते. कथम, कशा प्रकारे? पद्मपत्रे जलम इव, जसं पद्मपत्रावर जल टिकत नाही त्याप्रमाणे त्याच्या अंगामध्ये विष टिकत नाही. तस्य च हेमपस्य विस्तीर्णम आयु जायते. आणि अशा या हेमप ज्याने हेम पिलेला आहे अशाचं आयु जे आहे ते विस्तीर्ण होतं. एषः विधीर गरे अपि स्मृतः यो विष उक्तः. आणि ही विधी आम्ही गरासाठी पण सांगत आहोत, जी विषासाठी यो विष उक्ता, जी विषासाठी सांगितलेली आहे. सज्जत इति अत्र आत्मनेपदम चिंत्यम. इथे सज्जत हे जे आहे ते आत्मनेपदी आहे. काय? सज्जती असं खरं क्रियापद होतं. सज्जती, सज्जता, सज्जंती, त्याचा अर्थ जाणे असं होतं. पण सज्जत हा जो याचं जे आत्मनेपद आहे, विशिष्ट प्रयोग आहे हा, खूप ठिकाणी केला जात नाही. तर ह्याचा अर्थ टिकून राहणे असा होतो. त्यामुळे इथे आत्मनेपद आहे हे तुम्ही विचार करा, डोक्यात घ्या असं. आयुर्वेद रसायन सुवर्ण प्रयोग फलम आह न सज्जत इति. ही सुवर्णाचा प्रयोग आम्ही सांगत आहोत. न सज्जत इति, की राहत नाही, विष राहत नाही. हेमम पिबती इति हेमपहा. ज्याने हेम पिलेलं आहे, सुवर्ण पिल्ल्याचं हेमप आहे. तस्य अंगे विषम न सज्जते. त्याच्या अंगावर विष राहत नाही. संगम न गच्छती. संगम म्हणजे चिकटत नाही. विष त्याच्या अंगावर चिकटत नाही. विपुलम च आयुर्जायते. त्याचं आयुष्य मोठं होतं. सज्जत इति पाठे. सज्जत हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये
संगार्थक संगार्थक सज्जेः आत्मनेपदत्वं चिंत्यम. इथे सज्जते हा शब्द संगार्थक घ्यायचा आहे. संग म्हणजे चिकटणे ह्या अर्थाने घ्यायचा आहे आणि ते आत्मनेपद आहे याचा तुम्ही विचार करा. कारण सज्जतेचा अर्थ वेगळा होतो. परस्मैपदी सज्जतेचा अर्थ त्यांनी ते विशेष करून सांगितलेला आहे. विशेष प्रयोग आहे. विशोक्त विधिम गरे अपि अतिदिशती गरे अपि एषा इति. की गरासाठी पण गरविषयासाठी पण हाच विधी तुम्ही हे करायचे वापरायचा आहे. गर एतस्य अर्थः कृत्रिम विषः कृत्रिम विष. गर म्हणजे कृत्रिम विष. गौणमुख्ययोः मुख्ये कार्यसंप्रत्ययः इति न्यायात गरे विषविधेर प्राप्तत्वात् अतिदेशः. म्हणजे काय हे वाक्य आलेलं आहे आधीपूर्वी पण निदानस्थानात आलेलं आहे. कोणाला माहिती आहे? गौणमुख्ययोः मुख्ये कार्यसंप्रत्ययः इति न्यायात गरे विषविधेः प्राप्यत्वात् अतिदेशः. अतिदेश तंत्र युक्ती. मला काय माहिती, तुम्ही सांगा मला कुठे आलेलं. गौणमुख्ययोः मुख्ये कार्यसंप्रत्ययः. की गौण आणि मुख्य हे दोन विषय असतात, बरोबर आहे. आणि मुख्याचं कार्य आपण सांगितलं की मुख्याला जी काही कमांड दिली तीच कमांड गौणाला पण होते, कारण दोघांचं कार्य एक असतं, नाही का. म्हणजे काय म्हणजे आता 10वीच्या मुलांना सांगितलं की तुम्ही पास व्हायला पाहिजे, आहे की नाही. हा मुख्य विषय आहे. याचा गौण विषय असा असतो की 9वीच्या मुलांनी पास व्हायला पाहिजे, 8वीच्या मुलांनी पास व्हायला पाहिजे, 7वीच्या मुलांनी पास व्हायला पाहिजे. आणि लक्षात, कारण सगळ्यांचं कार्य संप्रत्यय काय आहे, पास होणं आहे की नाही. त्यामुळे मुख्याला एक विषय सांगितला तर तो गौणालाही लागू आहे. तसंच हे जे सुवर्णचं चाटण देणं जे आहे, ताम्राचं चाटण देणं आहे, हे विषामध्ये सांगितले. हा मुख्य विषय आहे. मुख्य विषय काय आहे की विषामध्ये शोधन झाल्यानंतर त्याचं चाटण दिलं पाहिजे. तर गौण विषय काय होतो की गर विषयामध्ये पण द्यायला पाहिजे. तर विषयामध्ये सगळंच आलं, पण गौण म्हणजे गर विषय आहे ना. त्यामुळे गर विषयामध्ये पण ह्या न्यायाने गरे विषविधीही प्राप्तत्वात अतिदेशे. की काय होतं, गरविष ही पण ह्याच्यामध्ये पण ह्याचा वापर करायचा असं ते म्हणतात. पुढे इथपर्यंत कोणाला काही अडचण? हां, आता 29 श्लोक, ते क्रमांक 7. प्लस पण आहे सांगितलं, चूर्णच अपेक्षित आहे. त्यात काही लोकांनी काय त्याचं भाषांतर ताम्र भस्म केलेलं आहे आणि सुवर्ण भस्म केलेलं आहे. आणि लक्षात रज म्हणजे भस्म असं केलेलं आहे, पण त्यांना अपेक्षित नाही, त्यांना रजच अपेक्षित आहे. लक्षात जातं, लहान मुलाला आपण सोनं उगाळून देतो की नाही, मग काय सुवर्ण भस्म कुठे दिलं जातं पूर्वी, है ना. सोनं उगाळून दिलं जातं. ते इतकं अतिश्लक्षण चूर्ण होतं ना की त्याचे काही स्वतःचे गुणधर्म असणार आहेत. आणि लक्षात एवढंच लक्षण असलं पाहिजे. ते प्रॅक्टिकली कठीण असतं म्हणून मग आपण बाकीच्या गोष्टी करतो. आणि लक्षात आपण काही धातू, बोला की. ताम्रचूर्णाचं दिलेलं नाही, है ना.
तापमानाचं प्रमाण काहीतरी द्यायला पाहिजे होतं आहे ना. टीकेमध्ये पण काहीतरी सांगायला पाहिजे होतं. हं? हं. तर काय ह्याच्यासारखंच घ्यायचं आपण, शाळेमध्येच घ्यायचं आहे ना. हं? 1/4 घ्यायचं कर्ष. हं? पण सांगायला पाहिजे होतं आहे की नाही. हं. चालेल, पुढे जाऊया आहे ना. तांब्राचं पण प्रमाण सांगायला पाहिजे होतं, जसं सुवर्णाचं पुढे सांगितलेलंच आहे, म्हणजे तांब्राचं सांगायला काय हरकत नव्हती आहे ना. अरुण दत्तने पण काही त्याचं वर्णन केलेलं नाही आहे. बघू आपण कुठे दुसरीकडे कुठे मिळते का. अष्टांग संग्रहामध्ये किंवा कुठे वेगळीकडे मिळते का बघूया. शोधून सांगूया. आता 29वा श्लोक. विरुद्धमपि आहारम विद्यात विषगरूपमम. विरुद्ध जो आहे, अजून नाही ना कोणाला काय प्रश्न ह्याच्यात. तांब्राचं प्रमाण बघूया. विरुद्धमपि आहारम विद्यात विषगरूपमम, की विरुद्ध जो आहार आहे तो पण काय आहे, विद्यात जाणा. विषगरूपमम, गरविषासारखा जाणा. कुठला विरुद्ध आहार. विरुद्धम च आहारम विषगरूपमम विद्यात. गर्भविषासारखा आहे विरुद्ध आहार. विष गर्वत विरुद्ध आहारः अपि व्याधिमृत्युहेतवः इत्यर्थः. की विरुद्ध जो आहार आहे तो गर्भविषासारखा व्याधीला आणि मृत्यूला कारणीभूत होतो. त्याचं कारण असतो. तथाच उत्तम संग्रहे, आणि संग्रहामध्ये सांगितलेलंच आहे की विस्फोट, गुल्म, मद, विद्रदी, मेह, यक्ष्मा, तेज, बल, स्मृती, मती, इंद्रिय, चित्तनाशम विद्यात विरुद्धम अशनम विद्यात अशनम ज्वरम अस्र पित्तम अष्टो गदांश मोहता विषवत मृत्युम. एक मिनिट. तर काय सांगितले त्यांनी की हे जे 8 आहेत है ना, हे काय होतात, हे गद विरुद्ध अन्नाने हे होतात. विरुद्ध अशनम, विरुद्ध अन्न केल्यानंतर हे जे 8 व्याधी आहेत त्या होतात. आणि मृत्यू, विषवत मृत्यू, गदाचा पण विरुद्ध अन्नाचा पण विषवत मृत्यू होतो. म्हणजे विषासारखं आहे असं सांगतात, गर्विषासारखं आहे विरुद्ध अन्न. असं कोण सांगतं, अष्टांग संग्रहकार. आता आयुर्वेद रसायन ही महत्त्वाची टीका. अतः विरोधात अन्नपान रक्षा. त्यामुळे ही अन्नपान रक्षा विरोधात पण आहे. म्हणजे नुसतं काय बरं, विष टाकल्यानंतर त्याची रक्षा करणं एवढं नाही, तर विरोधी अन्नपान पण करायचं नाही, ही पण अन्न रक्षाच आहे. विरोध अन्नस्य दोष हेतुत्वम आह. विरुद्ध अन्नाचे दोष आता आम्ही सांगत आहोत. विरुद्धम अपिती, विरुद्धम अपि इति. विरुद्धम संयोगाद विरोधवत. विरुद्ध म्हणजे संयोगाने विरुद्ध झालेलं. कस्यचित विरुद्ध आहारस्य विषवत अद्यो नाशकत्वात्, कस्यचित गरवत कालांतर नाशकत्वात्, रोगजनकत्वात् च उपमान द्वयम उक्तम. की काही विरुद्ध आहार जो आहे तो विषासारखा सद्य प्राणहर करतो. विषवत सद्यो नाशकत्वात, एका झटक्यात मारतो. आणि काही वेळा तो विरुद्ध आहार हा काही काळांतरानंतर नाश करतो, जसं गरविष करतो, असं ते सांगतात. हे दोन्हीही कारणं सांगितलेली आहेत कशाला, विरुद्ध आहाराला. की विरुद्ध आहार हा विषासारखा आहे.
कब्ज संग्रह हे संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की विस्फोट, गुल्म, मद, विद्रदी, शोफ, क्षय, शोफ, यक्ष्म, तेजो, बल, स्मृती, मती, इंद्रिय, चित्तनाशनम, विद्यात विरुद्ध अशनम, ज्वरम, अस्र, पित्त, अष्टो, गदांश, महतो, विषवत, मृत्यू. मगाचा श्लोक आलेला आहे की विरुद्ध आहाराने हे 8 प्रकारचे ज्वरम, अस्र, ज्वराचे, रक्त, पित्ताचे असे 8 प्रकारचे व्याधी जे आहेत ते होतात आणि ते विषवत आहे विरुद्धांना घेणं. त्याच्याने मृत्यू पण होऊ शकतो असं सांगतात. किती विरोधश्च सप्तधा. आता हा जो हे आहे ना विरुद्धी आहार जो आहे तो 7 प्रकारचा आहे. संयोग, संस्कार, मात्रा, देश, काल, अवस्था, स्वभाव भेदात एवढे त्याचे भेद आहेत. कशाचे? विरुद्ध आहाराचे. संयोग म्हणजे काय? संयोग स्त्रिधा. संयोग 3 प्रकारचा आहे. बलवत गुणानाम साम्यात. बलवत गुणानाम साम्यात, बलवत गुणानाम वैषम्यात आणि बलवत गुणानाम साम्य वैषमाभ्याम असा 3 प्रकारचा संयोग आहे. साम्यापासून, वैषम्यापासून आणि साम्य वैषम्या, सगळे पंचमी एकवचन, पंचमी एकवचन आणि पंचमी द्विवचन. साम्य वैषमाभ्याम बलवत गुणानाम, सगळ्यांना तो हे होणार, षष्ठी बहुवचन लागणार. एवं नवभेदा. म्हणजे आधी किती म्हटले भेद आहेत? 7 आणि त्याच्यात आहे 3 नाही, आधीचे विरुद्धांना 7, 8, 9 झाले. हे घेण्यात आता एवं नवभेदा, विरुद्ध आहाराचे 9 भेद झाले. आता तेच सौदाहरण संग्रह दर्शित आणि ते पेज नंबर आहे 133, श्लोक नंबर आहे 29ची हेमाद्रीची टीका. श्लोक 29ची हेमाद्रीची टीका 8वी 7वी 8वी लाईन असेल हेमाद्रीची टीकेची. काय विरुद्ध आहार जो आहे तो 7 प्रकारचा आहे. संयोग, संस्कार, मात्रा, देश, काल, अवस्था हे सगळ्यानुसार. आणि संयोगाचे परत 3 प्रकार येतात. म्हणून एकूण सगळे झाले 9 भेद झाले. तेच सौदाहरण हा संग्रह आणि संग्रहामध्ये त्याचे उदाहरणासहित सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. काय हो गर्भविषयच आहे तो. गर्भविष म्हणजे काय? 2-3 पदार्थ एकत्र केल्यानंतर जे निर्माण होणार आहे ते गर्भविषय. तसंच होतं ना विरुद्ध आहाराचं. कधी कधी विरुद्ध आहार त्याच्या उदाहरण दर्शित संग्रहामध्ये उदाहरणासहित सांगितलेलं आहे. बलिनाम मिथो गुणानाम विषमतया समतया अपि उभयतः अपि. बलवान जे 2 गोष्टी आहेत त्याचं मिथ म्हणजे एकमेकात मिक्स करून गुणाना विषमतया समतया अपि उभयतया, की विषम, सम आणि उभय असं दोन्ही होतं. म्हणजे कसं तर पुढे सांगता येते. म्हणजे काय की आता बघा हे काय साम्यात बलवत गुणानाम हा एक विषम संयोग होतो. साम्यात बलवत गुणानाम की 2 गुरु पदार्थ, जोड पदार्थ एकत्र आले, दोन्ही गुणवान आहेत, दोन्ही गुणवत आहेत, बलवान आहेत असे 2 आणि त्याचे गुण समान आहेत दोघांचे, असे एकत्र आले की पण विरुद्धांना होतं. नंतर 2 विषम
गुणांचे पदार्थ पण दोन्ही बलवान असे आले की पण संयोग विरुद्ध होतो. आणि आणि काय पुढे, आणि दोन वेगळेच पदार्थ एकत्र आले की तर ते विरुद्ध होणारच आहे, हे होतं. असं ते 3 प्रकारे होते. संस्कारादि वशाद अपि भवति निसर्गादपि विरुद्धः. की संस्काराने पण विरुद्धत्व येतं. लक्षात भवती निसर्गाद अपि विरुद्धः, तो निसर्गतः विरुद्ध आहे. म्हणजे दही उष्ण खाणं आहे ना, उष्ण करून खाणं हा संस्कार विरुद्ध आहे. बरोबर आहे. किंवा तूप तांब्याच्या भांड्यात ठेवणं आहे असं असं काय, हे निसर्गतः विरुद्ध आहे असं ते सांगतात. क्षीरम कुलत्थैही, क्षीर आणि संस्काराने पण विरुद्ध आणि निसर्गतः पण विरुद्ध आहेत काही. लक्षात नाही का. कुठले तरी संस्कार केल्यानंतर आता कुठल्या तरी आता दह्याला गरम केलं, हा दह्यावर त्याला उष्ण संस्कार आहे ना, ते विरोध आहे. बरोबर आहे. आणि काही निसर्गतः नॅचरली एक गोष्ट दुसऱ्याशी विरुद्ध आहे. दूध मासे निसर्गतः विरुद्ध आहे. असं लक्षात. क्षीरम कुलत्थैही, कुलत्थैहीद्वारा क्षीरम म्हणजे दूध आणि कुळीत हे काय होतात, विरुद्ध आहेत. पनसेन मत्स्यैही, पनस म्हणजे फणस, फणस आणि मासा हेही विरुद्ध आहेत. आणि काय झाले, तप्तम दधी, दही गरम करणं हे पण विरुद्ध आहे. आणि क्षौद्र घृते समांशे, की तूप आणि हे काय मध हे काय आहे, समांशे समान एकत्र केलं, हे काय आहे, विरुद्ध आहे. ठीक आहे. नंतर वायू उशरे म्हणजे खारट भूमीमधला वायू. खारट भूमी जी असते, क्षारीय भूमी जिथं असते तिथला वायू हा विरुद्ध आहे. त्या भूमीमधला निसर्गतः विरुद्ध आहे. रात्रीशु सक्तवश्च, रात्री सत्तूचं सेवन करणं विरुद्ध आहे. तोयांतरा ते, किंवा पाणी मध्ये पाणी पिऊन, तो ये म्हणजे पाणी मध्ये पाणी पिऊन पण सत्तू विरुद्ध आहे. यवकाहा तथाच, आणि तशाच पद्धतीने यवक पण आहे. ठीक आहे. तेच वक्षमाणेषु स्वबुद्ध्या विवेचनीया, आणि त्यांनी काय केलेलं आहे, विचार करून स्वतःच्या बुद्धीने त्याचे विवेचन केलेलं आहे. करा म्हणतात, विवेचनीय करा, विवेचन करा, करणीय विवेचनीय, विचार स्वतःच्या बुद्धीने त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करा तुम्ही विवेचन. म्हणजे काय की बाबा वक्षमाणेषु सांगितलेलं आहे, जे सांगितलेलं आहे त्या सगळ्यामध्ये त्यांनी आधी एवढा मॅटर दिला आहे, तुम्ही स्वतःच्या बुद्धीने आणि पुढे तुम्ही हे करा असं. म्हणजे काय की बलवत गुणांनाम साम्य असेल, म्हणजे दोन कुठले तरी जड पदार्थ एकत्र आणले की ते आणि जड होतात आणि विरुद्धत्वाला पोचतात, है ना, असं होतं. हे स्वतःच्या बुद्धीने तुम्ही करा. दूध केळ आहे ना, दूध पण जड पडतं, केळ पण जड पडतं आणि ते विरुद्ध पडतं एकमेकांच्या. असं ते स्वतःच्या बुद्धीने हे करा असं ते सांगतात. असा संयोग की जो शरीराचे काय करतो, विषवत प्रयोग होतो त्याचा, की दोन संयोगाचा, आणि शरीरामध्ये व्याधी निर्माण करण्यासाठी तो सक्षम असतो. असा सगळा संयोग जो आहे तो विरुद्ध आहे. विषासारखं होतं की दोषदुष्य समूर्छना होते, ते धातूंना पण बिघडवतात, दोषांना पण बिघडवतात, आणि व्याधी पटकन निर्माण करण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये बाकीच्यापेक्षा.
त्याचा वेग असतो, त्याला गती असते, त्याला हं, कमी वेळात व्याधी निर्माण करण्याची क्षमता असते. ठीक आहे. जरी ते काय म्हणतात ते म्हटलेत ना की एकदम मृत्यू होतो पटकन, नाहीतर काही काळानंतर व्याधी होतो. तर काही काळानंतर पण म्हणजे फार लवकरच होतो असं. खरं विषयच आहे तो. नाही, व्याधी पण निर्माण करू शकतो. हम्म. आपल्याला कारण मीमांसा माहिती नसते ना. एखादा माणूस भाऊ 70व्या वर्षी, 60व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी झाला, वारला किंवा काय झालं त्याच्यावरती, तर कशामुळे झाला, हा काही निर्व्यसनी होता, सगळंच होता, आहे की नाही. पण विरुद्ध आहाराची काही कारणमीमांसा आपण केलेलीच नसते, आहे की नाही. ती पण असू शकते त्याच्यामध्ये, आहे की नाही. प्रत्येक वेळी व्यसनच असलं पाहिजे, प्रत्येक वेळी काय आहे की नाही, हे झालं पाहिजे असं काही नाही. विरुद्ध आहार पण किती लोक मोठ्या प्रमाणात करत असतात. त्याचा सगळ्याचा परिपाक होतो असं. तद एवं विरुद्ध भोजनम आह. आणि आता आम्ही काय सांगतो, विरुद्ध भोजन सांगत आहोत. आता त्यांनी विरुद्ध भोजनाची उदाहरण दिली आहे, त्याच्यानुसार आपण परत हे करायचं, विचार करून त्याची हे वाढवायची, संख्या वाढवायची. आता दही हे फार उष्ण असतं, त्याच्यावर परत उष्णाचे संस्कार केले की तो विरुद्ध होतो. तशा पद्धतीने आपणही बाकीच्या गोष्टी करायच्या, विचार करायचा. अनुपम आमिषम म्हणजे अनुपम अंश जे आहे ते मास क्षौद्र क्षीर विरुडकैही. मास क्षीर, मास म्हणजे उडीद, क्षौद्र म्हणजे मध, क्षीर म्हणजे दूध, विरुडकई म्हणजे मुळाली कडधान्य. विरुद्ध ते याच्यासोबत ते विरुद्ध आहे. सह बीसही मूलकेन गुडेन वा. बीस म्हणजे कमळाचा देठ, मूलकेन म्हणजे मुळा, गुळ, गुडेन वा, ह्या सगळ्याबरोबर आमिषमांश हे विरुद्ध आहे. विशेषाद पयसा मत्स्या, विशेष करून दुधाबरोबर मत्स्य, मत्स्येषु अपि चिलचिमा, आणि मत्स्यांमध्ये पण चिलचिमा मासा हा विरुद्ध आहे असं ते सांगतात. त्याची टीका वाचूया. आमिषम मांसम, अनुपम, अनुपम म्हणजे काय की महामृग, वारिचर, वारिचर म्हणजे पाण्यावर चालणारे, पाण्यामध्ये चालणारे, वारिशयाख्यम म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, असे सगळे सगळे जे आहेत ते अनुपमध्ये घेतले त्यांनी. त्यांचं मांस माशादिभिही सप्तभिही सह विरुद्ध, ते माशादी 7 गोष्टींसोबत ते मांस जे आहे ते विरुद्ध आहे. अनुपेषु मध्ये विशेषात अतिशयन पैसासह मत्स्या विरुद्धते, की दुधासह माशाचं विरुद्धत्व आहे ते विशेष आहे. विशेष आहे म्हणजे नाही खात्रीशीर व्याधी होणार आहे, खात्रीशीर विरुद्धत्व आहे याच्यामध्ये, असं अतिशयन विरुद्धत्व आहे. येतो सप्तभिही त्यांच्यासोबत तृतीय बहुवचन, त्याच्यासोबत ते विरोध झालं की काय काय नाही लक्षात आलं. हेच की माश क्षौद्र क्षीर विरुडक बीस मूल आणि गुड झाले ना. 1 2 3 4 5 6 7 झाले की 7. त्या 7सोबत आम्हीच मांश विरुद्ध ते माशादी म्हणजे सगळे, माशापासून सगळे जे 7 आहेत ते, त्या 7सोबत अनुपमांश विरुद्ध आहे. पुढे यतो मत्स्य क्षीरे स्वादु रस विपाकित्वात महाअविशंदी शीत उष्ण योगाच परस्पर विरुद्धे, की मत्स्य आणि क्षीर जे आहे त्याचं स्वादुरस आहे, मधुर रस आहे, विपाक आहे,
आणि ह्यांचा जो संयोग आहे तो महाअभिषंधी होतो. ह्यांचा जो संयोग आहे तो काय होतो? महाअभिषंधी होतो. आणि त्यांचं वीर्य जे आहे ते शीत आणि उष्ण या आहे, परस्पर विरुद्ध वीर्य आहे त्यांचं. असं ते सांगतात. मत्स्येषु अपि चिलिचिमाख्यो मत्स्याः पयसः सह अति अत्यंत विरुद्ध. त्या मासांमध्ये पण चिलिचिमा जो मासा आहे त्याच्यासोबत दुधाचा जो संयोग आहे तो अत्यंत विरुद्ध आहे. सह पुन्हा शकली लोहिताक्ष सर्वतो लोहितराजी प्रायो भूमो चरती. ते चिलिचिमा मासाचं हे सांगतायत वर्णन की ते काय आहे? शकली आहे, त्याला खवले आहेत. लोहिताक्ष आहे, लाल डोळा आहे. सर्वतो लोहित राजी प्रायो भूमो चरती. हा काय आहे? लोहित राजी म्हणजे लोहित कलरच्या, राजी म्हणजे लाईन्स आहेत त्याच्यावर. प्रायो जनरली भूमो चरती, भूमीवर तो असा हे करतो, म्हणजे पाण्याच्या त्या ह्याच्यावर काय म्हणतात त्याला, नदीचा तट आहे ना, तटावर किंवा त्या ठिकाणी तो जास्त करून असतो. सो अति अभिषंदित्वम त्वात अभिषंदत्व काय सो अति अभिषंदित अभिषंदितम त्वात सुतराम विरुद्ध. तो अतिशय अभिषंदी आहे आणि सुतराम मोठ्या प्रमाणात तो काय आहे? विरुद्ध आहे दुधासोबत. चिलिचिमा मासा. एषः च आहारो निर्दिष्टः विकारकारी. एषः च आहारो अनिर्दिष्टम विकारकारी यथोक्तान विस्फोटादीन करोति. की हा जो आहार आहे तो काय आहे? अनिर्दिष्ट विकारकारी यथोक्तान विस्फोटादी आहार करतो. अनिर्दिष्ट विकारकारी, ह्याचे विकार निर्दिष्ट केलेले नाहीत, सांगितलेले नाही आहेत. या आहाराचे विकार नाही सांगितले त्यांनी. अष्टांग संग्रहकारांनी सांगितले, इथे नाही सांगितले, ते सांगतात ते. आणि यथोक्तान ते असे सांगितलेले आहेत की ते विस्फोटाधीन करतो आहार. इथे तो निर्देश केलेला नाही आहार काय करतो असं ते सांगतात. कालांतरेण चिकित्सा विनाम प्राणानपी हरती. आणि कालांतरेने चिकित्सा जर दिली नाही या विरुद्ध आहाराला तर काय होतं? तर मृत्यू पण येतो, प्राणानपी हरती. कश्चित च विरुद्ध आहारो निर्दिष्ट विकारकारी. की काही ठिकाणी कश्चित काही विरुद्ध आहार जो आहे ते निर्दिष्ट विकारकारी. की काय होतं? यथा उपोदका अतिसाराय. अतिसाराय म्हणजे अतिसारासाठी उपोदका पाणी घेणं किंवा पाण्याच्या जवळ जाणं. उदक पाण्याच्या जवळ जाणं जसं आहे तसं काय आहे? विरुद्ध आहार निर्दिष्ट कार्य. निर्दिष्ट विकार. उदका अतिसाराय. अतिसारासाठी पाणी पिणं किंवा पाण्याच्या जवळ जाणं. हे जसं आहे तसं असा अर्थ वेगळा पण होतो की विरुद्ध जो आहार आहे ना तो हे आहेच काय आहे?
विकारकारी आहेच काय. पण जसं अतिसारामध्ये पाण्याचीच गरज असते आहे की नाही, तर पाणी कमी होतं. असं विरुद्ध आहारावर चिकित्सा पण कधी कधी विरुद्ध आहारासाठी दिली जाते, असं पण एक अर्थ होऊ शकतो. जसं आपण उपोदक भाजी, उपोदक उपोदक म्हणजे काय, अजून काय उपोदकाला सिनोनिम बघायला पाहिजे जरा याचा अर्थ. उपउदक, उप म्हणजे उपसर्ग आहे ना. बघूया हां, हे 2 शब्द आपण वाक्य. कश्चित विरुद्ध आहार निर्दिष्ट विकारकारी, की काही वेळा विरुद्ध आहार आहे तो विकारकारी निर्दिष्ट केलेला आहे, सांगितलेला आहे. काही ठिकाणी विरुद्ध आहार जो आहे तो कुठले विकार करतो हा निर्दिष्ट केलेला आहे. जसं उपोदक, अतिसार. हां, उपोदकाने अतिसार होतो. तो उपोदक काय ते बघूया. हे सांगतायत की ह्या संग्रहामध्ये तर सांगितलेलं आहेच, पण ह्या इथे हृदयामध्ये काय केलेलं आहे, विकार सांगितलेले नाहीत. ह्याच्याने हे होतं, ह्याच्याने हे होतं या विरुद्ध आहाराने. ते दिलेलं की काही वेळा विरुद्ध आहार सांगितलेला आहे, निर्दिष्ट केलेला आहे कुठला विकार होणार हे. जसं असा पुढे श्लोक आला आहे का बघूया. उपोदक अतिसार आहे, असा श्लोक आला आहे का बघायला पाहिजे. हां, मग अतिसाराने उपोदकाने अतिसार होतो. उपोदक म्हणजे काय, पुढे बघूया, पुढे दिला असणार आहे. विरुद्ध आहार असणार आहे ना तो काहीतरी. बरं असो, त्याने अतिसार होतो असं सांगितलेलं आहे हां, तर अशा काही ठिकाणी दिलेलं आहे असं ते सांगतात. आता आयुर्वेद रसायन तत्र अनुपमांसस्य माशादिभिर्विरोधम आह, की अनुपमांसाचा माशाविरुद्ध विरुद्ध आहार आहे ते आता मी सांगतो. अनुपमाशम इति, अनुपमांश बरोबर. विरुडकम अंकुरितं धान्यम, माशादिषु एकेन अपि विरोधो ज्ञेयः. हा एकेन पण विरोध आहे, म्हणजे अनुपमांस माशाबरोबर विरुद्ध आहे, अनुपमांस शौद्राबरोबर विरुद्ध आहे, अनुपमांस शिराविरुद्ध असं म्हणतात. यद आह खरणादी, खरणादी बोलतायत की काय म्हणतायत, गुड मांस तिल क्षीर विरूढ विसमूलकैः ग्राम्य अनुपमांसानी तू एकेनपि विरुद्धते. ते एकत्र पण विरुद्ध आहे आणि एक सेपरेटली पण विरुद्ध आहे असं ते म्हणतायत. ओके. इति विरोधाश्च एकध्यम अव्यवहारे न तु क्रमेण. काय याचा अर्थ, जर एकत्र घेतला तर विरुद्ध आहे, एका पाठोपाठ घेतला तर विरुद्ध नाही आहे असं ते सांगतात. म्हणजे हेमाद्री सांगतायत. बाकीचे अष्टांग संग्रहकारचे वेगळं मत आहे. हेमाद्री म्हणतायत की विरोधाश्च एकध्यम अव्यवहारे, हे एकत्र जर घेतलं म्हणजे अनुपमांश म्हणजे काहीतरी हरणाचं मांस घेतलं आणि त्याच्यात उडीद टाकले एकत्र, की ते विरुद्ध आहे. किंवा हरणाचं मांस घेतलं आणि त्याच्यात क्षौद्र घेतलं किंवा दुसरंही कुठलं मांस घेतलं त्याच्यात हे टाकलं, मध टाकलं, तर ते विरुद्ध आहे. पण न तु क्रमेण, म्हणजे आधी जर खाल्लं मांस आणि नंतर काही वेळाने दुसरं हे घेतलं, म्हणजे सपोज मासे खाल्लेत आणि 2-3 तासांनी दूध पिलं किंवा थोड्या वेळाने दूध पिलं, तर ते विरुद्ध नाही असं ते म्हणतात. कोण, हेमाद्री काय म्हणतात की हे एकध्यम विरुद्ध, एकत्र घेतलं तरच विरुद्ध आहे. न तु क्रमेण, क्रमाने घेतला तर नाही. पण अष्टांग संग्रहकार जे आहेत ना त्यांनी सांगितले की ते एकत्र घेतलं तरी पण विरुद्ध आहे आणि क्रमाने घेतलं तरी पण विरुद्ध आहे असं. पुढे एवढी संपूया टीका.
यत आह सुश्रुताः यदुक्तं संग्रहे सूत्रस्थान अध्याय 9 चरक सूत्रस्थान अध्याय 26 ग्राम्य अनुप औदक पिशितानि मधु गुड तिल तिलपयो तिलपयो माश मूलक विष विरुडकैश्च न एकद्यम अध्यात की एकत्र खायचं नाही आहे असं सेपरेटली त्यांनी सांगितलेलं आहे. इति त्याचा अर्थ मागोमाग खाऊ शकता असा तो दुसरा अर्थ होऊ शकतो अर्थापत्ती असं ते म्हणतात. उक्तेषु अपि मत्स्य पयसोः विशेषात विरोधः ततो अपि पयः चिलचिमयोः पय आणि चिलचिमा माशाचा जो संयोग आहे तो सगळ्यात जास्त विरुद्ध आहे असं ते सांगतात. दूध केळ एकत्र खाणं विरुद्ध आहे ना, पण दूध आधी पिलं नंतर केळ खाल्लं की विरुद्ध नाही आहे, किंवा आधी केळ खाल्ल्यानंतर दूध पिलं तरी विरुद्ध नाही आहे असं हेमाद्रीचं म्हणणं आहे. लक्षात थांबूया का? अजून काय?